नमस्ते. आज आपण करणार आहोत प्रसादीकरिता शिरा. त्यासाठी आपण एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकायचं आहे. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं, वितळून द्यायचं. त्याच्यात अर्धी वाटीच रवा टाकायचा आहे. हे अर्धी वाटी रवा ह्याच्यामध्ये ओतून घेऊ आणि चांगलं हलवायचं. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि रवा चांगला भाजून घ्यायचा. आता आपण जेवढं रवा घेतलेला आहे तितकंच दूध घ्यायचं आहे. बरोबर अर्धी वाटी आपण रवा घेतलेला, अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि ते चांगलं गरम करून घ्यायचं. आता हे चांगलं भाजून घ्यायचं रवा आपल्याला. अजून भाजलेला नाही. अर्धी वाटी रवा घेतलेला तर अर्धी वाटी साखर घ्यायची. साखर आपण दुधामध्ये वितळून घेऊयात. दुधामध्ये टाकले ना की चांगले विरघळते. रवा चांगला भाजून घ्यायचा. अर्धा भाजलेला आहे, अजून भाजलेला. आता हे आपण ड्रायफ्रुट्स आहेत ना ते अर्धा भाजला की टाकायचे. मग अर्धा भाजल्या ड्रायफ्रुट्स सगळे भाजून जातात. अजून पूर्ण भाजायचा रवा अर्धा भाजायचे, अर्धा भाजलेला आहे. त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स भाजून जातात, म्हणून ड्रायफ्रुट्स मध्येच टाकायचे आणि असे चांगले हलवून घ्यायचे. चांगला मस्त हे भाजून घ्यायचं रवा. हे बघा आता जवळपास झालेलं आहे. त्यामध्ये हे बारीक कापून केळ टाकलेलं आहे. केळ पण ह्याच्यामध्ये चांगलं मेल्ट होऊन द्यायचं. अशा पद्धतीने हे चांगलं मेल्ट करायचं. आता हा रवा भाजलेला आहे. आता आपण वेलची पूड टाकूया. त्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकलेली आहे. आता मिक्स करून घेऊ. आता हे दूध आहे ते चांगलं हलवून ह्याच्यामध्ये ओतून घेऊ. गरम दूध असलं ना की पटकन शिजतो. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यावरती झाकून ठेवूया. 1-2 मिनटं झाकून ठेवायचं. 2 मिनिटांनी परत काढूया. जवळपास शिरा झालेला आहे. शिरा रेडी. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.